Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 1 बघत होतो, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. आणि हा चॅप्टर नंबर 1चा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे पॉवर डायोड्स. तर व्हॉट इज मीन बाय पॉवर डायोड्स आणि पॉवर डायोड्सचा ऑटोमोबाईलमध्ये कुठं यूज केला जाणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट वन आहे डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले. व्हॉट इज मीन बाय डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले. आणि सेकंड वन आहे ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले. तर हे दोन्ही डिस्प्ले आणि ते ऑटोमोबाईलमध्ये कसे यूज केले जाणार. तर हे जे 3 टॉपिक्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. Power diodes. The power semiconductor diode, known as simply as the power diode, has a much larger p-n junction area compared to its smaller signal diode cosine, resulting in a high forward current capability of up to several hundred amperes and a reverse blocking voltage of several thousand volt. म्हणजे पॉवर डायोड्सचा यूज काय असणार आहे तर जो त्याचा फॉरवर्ड करंट असणार तो हायर फॉरवर्ड करंट प्रोड्यूस करणार आहे आणि जो रिव्हर्स ब्लॉकिंग व्होल्टेज असणार आहे ते अप टू द सेव्हरल 1000 वोल्ट्सचं रिव्हर्स ब्लॉकिंग व्होल्टेज करणार आहे. तर हा यूज असणार आहे तुमचा पॉवर डायोडचा. पॉवर डायोड्स. आता पॉवर डायोड्स यूज कसा केला जातो बघा. पॉवर डायोड्स आर डिफरंट फ्रॉम नॉर्मल पी एन जंक्शन डायोड्स. इट हॅज अ लार्ज करंट कॅरिंग कॅपॅसिटी, दॅट इज इट कॅन हँडल अ लार्ज पॉवर. म्हणजे काय असणार आहे, जो नॉर्मल पी एन जंक्शन डायोड असणार आहे आणि पॉवर डायोड आहे ह्याच्यामध्ये फरक काय असणार आहे तर पॉवर डायोडमध्ये काय असणार आहे लार्ज करंट कॅरिंग कॅपॅसिटी असणार आहे. पॉवर डायोड्स आर कॅपेबल ऑफ पासिंग ॲज मच ॲज सेव्हरल 100 अँपियर्स ऑफ अ फॉरवर्ड करंट. म्हणजे जो फॉरवर्ड करंट जो पास करण्याची कपॅसिटी असणार ती पॉवर डायोडची मॅक्झिमम असणार आहे. दिस मेक्स इट सुटेबल फॉर ॲप्लिकेशन वेअर लार्जर करंट अँड हायर व्होल्टेज आर रिक्वायर्ड. अँड एक्झाम्पल ऑफ यूज ऑफ डायोड्स इन द चार्जिंग सिस्टीम इज शोन इन फिगर. म्हणजे काय पॉवर डायोड कुठं यूज केला जाणार जिथं लार्ज करंट आणि हायर व्होल्टेज रिक्वायर्ड असणार तिथं पॉवर डायोड यूज केलं जाणार. तर हे 6 डायोड आपण यूज केलेले आहेत. इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल हे 6 डायोड यूज केलेले आहेत. त्याच्यानंतर हा असणार आहे स्टार्टर, त्याच्यानंतर हे असणार आहे फील्ड वाइंडिंग आणि हे असणार आहे रोटर. हा हे तुमचा इग्निशन स्विच आणि वॉर्निंग लॅम्प आणि ही बॅटरी तिथं कनेक्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपण सर्किट कनेक्ट केलेलं आहे. तर आता बघा वी मेक यूज ऑफ अ 6 डायोड विच आर युज्ड टू सप्लाय द करंट टू द फील्ड वाइंडिंग डायोड्स रिक्वायर्ड फॉर द एक्सायटेशन ऑफ द फील्ड वाइंडिंग. म्हणजे हे जे 6 डायोड असणार आहेत हे 6 डायोड काय करणार आहेत या फील्ड वाइंडिंगला करंट प्रोड्यूस करणार आहे. अँड दिस करंट फ्रॉम द स्टार्टर इज युज्ड टू एक्साइट द फील्ड वाइंडिंग विथ द हेल्प ऑफ पॉवर डायोड. म्हणजे स्टार्टिंगपासून जो करंट येणार आहे तो डायोड्स काय करणार आहे तो करंट फील्ड वाइंडिंगला प्रोव्हाइड करणार. तर अशा प्रकारे आपण हे पॉवर डायोडचा यूज करणार आहे. नेक्स्ट वन इज डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले. Digital visual display. An example of a digital visual display system is given below. That is कूलंट टेम्परेचर मेजरमेंट. आता कूलंट टेम्परेचर जे आपण व्हेकलचं मेजर करतोय किंवा जे आपल्याला दिसते ते डिजिटली कसं मेजर केले जाते बघा. नाउ द कूलंट टेम्परेचर सेन्सर युज्ड इन मोस्ट ऑफ द कार्स इज अ सॉलिड स्टेट सेन्सर कॉल्ड ॲज अ थर्मिस्टर. म्हणजे का हा जो कूलंट टेम्परेचर सेन्सर असणार आहे हा सेन्सर असतो त्याच्या आतमध्ये काय असणार आहे तर थर्मिस्टर असणार आहे. The resistance of this sensor decreases with increasing temperature. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाणार आहे तसं या सेन्सरचं काय होणार आहे तो रेजिस्टन्स काय करणार आहे डिक्रीज करणार आहे. द सेन्सर आउटपुट व्होल्टेज इज कन्वर्टेड टू द बायनरी नंबर बाय द ए टू डी कन्वर्टर दॅट इज ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर अँड इज सेंड टू द सीपीयू थ्रू द मल्टिप्लेक्सर. म्हणजे काय हे कूलंट टेम्परेचर सेन्सर आता टेम्परेचर वाढलं की काय होणार त्याचा रेजिस्टन्स कमी होणार आहे आणि ते काय करणार आहे तर ते ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर थ्रू मल्टिप्लेक्सर थ्रू कुठं जाणार आहे तो सी पी यूला इथं प्रोव्हाइड केला जाणार. म्हणजे जे टेम्परेचरचं सिग्नल असणार ते सी पी यूला प्रोव्हाइड केलं जाणार आहे.
Now the computer compares this binary number to one stored in the memory that corresponding to the high temperature limit. आता हाय टेम्परेचर लिमिटचं एक जे टेम्परेचर असणार आहे ते इथं सेट केलं असणार आहे आणि इकडून कूलंट टेम्परेचर सेन्सरकडून येणारं दुसरं जे सिग्नल असणार तो इथे येणार आणि या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं जाणार आहे. या दोन म्हणजे प्रीसेट व्हॅल्यू आणि इकडून येणारी व्हॅल्यू या दोघांमध्ये काय केलं जाणार आहे, कंपॅरिझन केलं जाणार. नाव इफ द कूलंट टेम्परेचर एक्सीड्स द लिमिट अँड आउटपुट सिग्नल इज जनरेटेड दॅट ॲक्टिवेट्स द वॉर्निंग इंडिकेटर. म्हणजे जर टेम्परेचर जास्त झालं तर काय होणार आहे, इथं वॉर्निंग इंडिकेटर लागणार आहे. आणि इफ द लिमिट इज नॉट एक्सिडेड द आउटपुट सिग्नल इज नॉट जनरेटेड अँड द वॉर्निंग मेसेज इज नॉट ॲक्टिवेटेड. आणि जर टेम्परेचर लिमिटपेक्षा कमी असेल तर काय होणार नाही, वॉर्निंग लाईट तिथं लागणार नाही. अ प्रोपोर्शनल डिस्प्ले ऑफ द ॲक्च्युअल टेम्परेचर इज देन डिस्प्लेड टू द डिस्प्ले व्हाया द डिमक्स. आणि मग जेवढं जे टेम्परेचर असणार आहे ते डिस्प्लेला कुठं दिसणार आहे, डिमक्स थ्रू कुठं होणार आहे, टेम्परेचर तुम्हाला त्या डिजिटल डिस्प्लेमध्ये दिसणार आहे. तर अशा प्रकारे हा डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले असणार आहे, तो डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले वर्क होणार आहे फॉर द कूलंट टेम्परेचर मेजरमेंट. सेकंड वन इज ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले. तर कसं वर्क होणार आहे बघा आता ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले. अँड एक्झाम्पल ऑफ अ ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले सिस्टीम इज गिवन बिलो, दॅट इज अ टेम्परेचर गेज. आता ह्याच्यामध्ये काय आहे, हा जो यूज केलेला असणार आहे हा काय असणार आहे, थर्मिस्टर यूज केलेला आहे. हा थर्मिस्टर, त्याच्यानंतर हे मधलं इन्स्ट्रुमेंटल पॅनल असणार आहे. ह्याच्यामध्ये दोन कॉइल्स आहे. या कॉइलमध्ये इकडे इग्निशन स्विच, इकडं बॅटरी आणि ही कॉईल ग्राउंड केलेली आहे आणि या कॉईलला पुढं काय केलेलं आहे, थर्मिस्टर इथं अटॅच केलेलं आहे. हे डॅशबोर्ड युनिट आहे आणि इथं पॉइंटर आहे. पॉइंटर काय करणार आहे, टेम्परेचर जे असणार आहे ते कमी जास्त झालं की ते दाखवणार आहे. तर त्याचं वर्किंग कसं होणार आहे बघा. ॲज शोन इन द फिगर मॅग्नेटिक टेम्परेचर गेज, म्हणजे फिगरमध्ये हा मॅग्नेटिक टेम्परेचर गेज आहे. द इन्स्ट्रुमेंट पॅनल युनिट हॅज टू कॉइल्स. द राईट कॉईल ग्राउंड्स थ्रू द इंजिन सेंडिंग युनिट. म्हणजे या दोन कॉईल आहे आणि एक कॉईल इथं काय केलेली आहे, ही ग्राउंड केलेलं आहे. नाव इट कंटेन्स अ थर्मिस्टर विच लुजेस रेजिस्टन्स ॲज इट हीट्स अप. म्हणजे हा जो तुमचा थर्मिस्टर असणार तो कशामध्ये असणार आहे, तर टेम्परेचर इंजिन कूलंटमध्ये हा डीप केलेला असणार आहे. आणि जसं टेम्परेचर वाढणार आहे तसं काय होणार, त्याचा रेजिस्टन्स कमी होणार आहे. ॲज द सेंडिंग युनिट लुजेस रेजिस्टन्स इट पासेस मोर करंट. मग ह्याचा रेजिस्टन्स कमी झालं की काय होणार आहे, इथून करंट काय होणार आहे, इकडं कॉईलमध्ये जास्त पास होणार आहे. नाव द करंट फ्लो थ्रू द राईट कॉईल इन्क्रीजेस इट्स मॅग्नेटिझम. आता करंट फ्लो वाढला की काय होणार आहे, कॉईलचं इथं मॅग्नेटिझम वाढणार आहे या साईडचं. आणि मॅग्नेटिझम वाढल्यामुळं काय होणार आहे, ही कॉईल या पॉइंटरला काय करणार आहे, राईट साईडला पुल करणार आहे. आणि राईट साईडला पुल केल्यामुळं पॉइंटरला काय होणार आहे, ऑटोमॅटिकली इथं टेम्परेचर जे असणार आहे ते वाढलेलं टेम्परेचर इथं डिनोट केलं जाणार आहे. अशा प्रकारे हे वर्क होणार आहे. जसं परत इथं टेम्परेचर कमी होणार त्यावेळी काय होणार आहे, ह्याच्यामधला रेजिस्टन्स कमी होणार आहे. रेजिस्टन्स कमी झाला की इथून करंट फ्लो होणार, करंट फ्लो कमी होणार आहे. कॉईलमधलं मॅग्नेटिझम कमी होणार आहे. मॅग्नेटिझम कमी झालं की परत पॉइंटर काय होणार आहे, राईट साईडपासून लेफ्ट साईडला मूव्ह होणार. म्हणजे परत टेम्परेचर तिथं कमी झालेलं डिनोट होणार. तर अशा प्रकारे हा ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले वर्क होणार आहे. डिफरन्स बिटवीन डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले अँड ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले. तर काय बघा दोघांमध्ये डिस्प्ले. अ डिजिटल सिग्नल इज अ फिजिकल सिग्नल दॅट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ सिक्वेन्स ऑफ अ डिस्क्रीट व्हॅल्यूज. म्हणजे हा काय असणार आहे, फिजिकल सिग्नल असणार आहे. डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले हा काय फिजिकल सिग्नल आहे. तर ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्ले बघा, अँड ॲनालॉग सिग्नल इज अ एनी कंटिन्युअस सिग्नल फॉर विच द टाईम व्हेरिंग फीचर ऑफ अ सिग्नल इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ सम अदर टाईम व्हेरिंग क्वांटिटी. म्हणजे हा काय असणार आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ अ व्हॅरिंग क्वांटिटीचा सिग्नल असणार आहे. डिजिटल व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये सेकंड बघा, द रिडिंग इज प्रिसाइज. म्हणजे डिजिटलमध्ये काय असणार आहे, रिडिंग हे प्रिसाइज असणार आहे किंवा ॲक्युरेट असणार आहे. तर ॲनालॉगमध्ये काय बघा, द रिडिंग इज अ नॉट प्रिसाइज. म्हणजे थोडेफार काय असणार आहे, त्याच्यामध्ये एरर्स असू शकतात. थर्ड वन आहे, रेकॉर्डिंग ऑफ द रिडिंग इज इझी. म्हणजे डिजिटल व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये आपण जे रिडिंग असणार आहे ते इझिली रेकॉर्ड करू शकतो. तर ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये रेकॉर्डिंग इज नॉट इझी. म्हणजे रेकॉर्डिंग करणं थोडंफार डिफिकल्ट आहे ॲनालॉगमध्ये. नो कॉन्वेक्स एरर्स आर प्रेझेंट, कॉन्वेक्स एरर मे बी प्रेझेंट. ह्याच्यामध्ये डिजिटलमध्ये एरर्स फार कमी असणार आहे, तर ॲनालॉगमध्ये एरर्स जास्त असतं. नेक्स्ट, एक्सटेन्शन ऑफ द रिडिंग इज पॉसिबल, एक्सटेन्शन ऑफ द रिडिंग इज नॉट पॉसिबल. म्हणजे डिजिटलमध्ये आपण रिडिंगचं एक्सटेन्शन करू शकतो. नेक्स्ट, डिजिटलमध्ये काय बघा, कॉम्प्लेक्स इन डिझाईन, ॲनालॉगमध्ये सिम्पल इन डिझाईन. डिजिटलचं डिझाईन थोडंफार काय असणार आहे, कॉम्प्लेक्स असणार आहे, तर ॲनालॉगचं डिझाईन हे सिम्पल असणार आहे.
नेक्स्ट आहे डिजिटल व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये ह्याची कॉस्ट हाय असणार आहे, कारण की काय ह्याच्यामध्ये सेन्सर्स वगैरे यूज केले जातात, त्यामुळे कॉस्ट हाय असणार आहे. ह्याची कॉस्ट काय असणार आहे, कमी असणार आहे ॲनालॉगची. तर हा दोघांमधले काय असणार आहे, डिफरन्स आहे डिजिटल व्हिज्युअल डिस्प्ले आणि ॲनालॉग व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये. नेक्स्ट वन आहे रिक्वायरमेंट ऑफ अ A to D अँड D to A कन्वर्जन इन ॲटोमोबाईल. म्हणजे काय, ॲनालॉग टू डिजिटल. A to D म्हणजे काय, ॲनालॉग टू डिजिटल आणि D to A म्हणजे काय, डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्जन इन ऑटोमोबाईल. तर बघा, सिग्नल्स इन द रिअल वर्ल्ड टेन टू बी ॲनालॉग. म्हणजे जे आपल्याला सिग्नल्स रिअल वर्ल्डमध्ये दिसतात ते काय असणार आहे, ॲनालॉग असणार. फॉर एक्झाम्पल, द वॉटर लेवल इन द टँक ऑर द स्पीड ऑफ द कार ॲज मेजर्ड बाय द टॅकोमीटर. In order to process them with a digital circuit, we need to convert them to the digital signal. म्हणजे जे सिग्नल असणार आहेत ॲनालॉगमध्ये असणार आहेत, ते ॲनालॉगमधले सिग्नल आपल्याला जर डिजिटलमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, ते कन्वर्ट करायला लागणार आहे. कॉन्व्हर्सली, once the digital signals are processed, they must often be converted back to the analog signal. An example would be processing an audio signal digitally अँड सेंडिंग इट टू द स्पीकर. म्हणजे काय काय सिग्नल्स काय असतात तर डिजिटल असतात, त्या डिजिटलचं आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करायला लागणार आहे, ॲनालॉगमध्ये करायला लागणार. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिसत असेल ऑडिओ सिग्नल हा काय असणार आहे तर डिजिटल आहे, आणि तो स्पीकरला सेंड करताना आपल्याला तो ॲनालॉग आहे, आणि तो आपल्याला स्पीकरला सेंड करताना काय करायला लागणार आहे, डिजिटल करायला लागणार आहे. द स्पीकर रिक्वायर्स ॲन ॲनालॉग सिग्नल. त्यामुळे स्पीकरला काय लागणार आहे, ॲनालॉग सिग्नल लागणार. म्हणजे हा जो असणार आहे इथून येणार तो डिजिटल सिग्नल असणार आहे, आणि स्पीकरला काय लागतो तर ॲनालॉग सिग्नल लागणार. म्हणजे दोन्ही पण कन्वर्जन ऑटोमोबाईलमध्ये रिक्वायर्ड आहेत, ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग. ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्जन. अँड ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर takes an analog input signal and converts the input through a mathematical functional into the digital output. म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर काय करणार तर ॲनालॉग सिग्नल रिसीव्ह करणार आहे, आणि त्याचं मॅथमॅटिकली कन्वर्जन किंवा फंक्शन करून त्याचं कशामध्ये कन्वर्जन करणार आहे तर डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्जन करणार. आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्जनमध्ये काय करणार आहे, अँड डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर टेक्स द डिजिटल सिग्नल अँड कन्वर्ट्स इट थ्रू द मॅथमॅटिकल फंक्शन इन टू द ॲनालॉग सिग्नल. ह्याच्यामध्ये काय करणार आहे, तो डिजिटल सिग्नल रिसीव्ह करणार आहे, आणि त्याचं मॅथमॅटिकली फंक्शन कन्वर्ट करून कशामध्ये कन्वर्ट करणार, तो ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार. तर अशा प्रकारे हे दोन्ही पण कन्व्हर्टर ऑटोमोबाईलमध्ये रिक्वायर्ड आहे.